नंतर जी षडंग आहेत, म्हणजे वेदांचं कसं आहे की वेद म्हणजे मंत्रसंहिता, त्यानंतर ब्राह्मण म्हणून एक भाग येतो. त्याच्यामध्ये काही कथा, काही इतिहास, काही यज्ञांची वर्णनं असा सगळा विषय आलेला आहे. त्यानंतर आरण्यक म्हणून एक ग्रंथ येतो. तो त्याच्यामध्ये हळूहळू प्रवृत्ती मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे कसं जायचं, लौकिक. आता प्रत्येकालाच लहान मुलं आहेत. मैत्राचे जेव्हा जेव्हा मी स्केचेस टाकते तेव्हा तेव्हा खूप लोक मला म्हणतात की अगं आमच्या वेळेस पण असंच घडलं होतं बरं का, माझी मुलगी पण असंच म्हणायची, पण मला चित्र काढता येत नाही त्यामुळे मी ते कधी मांडू नाही शकले. किंवा काही लोक त्याच्याबद्दल लिहितील, तर मला हे खूप छान वाटलं की माझ्यात जर ती कपॅसिटी आहे चित्र काढायची, तर मग हे जर अनेक्डोट्स मी शेअर केले सगळ्यांबरोबर आणि ह्या एका एक्सप्रेशनला खूप लोक कनेक्ट झाले. की आम्ही स्वतः, म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज आहेत की 3 वर्षाची एक पोरगी डोक्यावर घागर घेऊन आईच्या उलट्या चपला घालून मे महिन्यात तळतळत्या उन्हात, आपल्याकडे प्रचंड ऊन असतं त्यावेळेला मे महिन्यात, ती मुलगी जेव्हा जाताना बघितली आम्ही, तेव्हा शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी तर म्हणजे विचारच नाही करू शकत आपण. त्या रात्रीचा तो चेहरा जो मी कधीच विसरू शकत नाही, अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि अक्षरशः समोर उभं केलं होतं आणि त्याला तसं आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्याला आयडेंटिफाय केलं आणि सांगितलं की हाच होता तो, त्यावेळेस तो मिश्किलपणे हसून बोलला, मॅडम आपने सही पहचाना, मैं ही अजमल कसाब. मतलब बेसिक तर आपलं मेन बेस आपला कोकण असणार आहे. तर मग ह्या मातीतल्या गोष्टी असतील, लाल मातीतल्या गोष्टी. पण बरं, लाल मातीतल्या गोष्टी किंवा एखादं टिपिकल मी जर मालवणीत नाव दिलं असतं ना, तर ते एक युट्यूबचं ते ऍक्च्युली टेक्निकल गोष्ट आहे की युट्यूबला तुम्ही जेवढं इंग्रजी भाषेमधून फीडिंग द्याल तेवढं ते जास्त ग्लोबली तुमचं कॉन्टेंट रीच होण्यासाठी मदत होते. तर त्यामुळे मग आम्ही विचार केला की रेड सोइल स्टोरीज असं नाव ठेवूया आणि ते आता बऱ्यापैकी पसरते. कधी माडगुळकरांनी पत्ररूपी एक मनोगत त्यांचं व्यक्त केलं होतं. तर ही त्यांची अष्टाक्षरी आहे, प्रत्येक वेळी 8 अक्षरे येतात. तर त्यांना गीतरामायणाबद्दल काय वाटतं, हे सगळं कसं सुरू झालं, तर त्याबद्दलची. अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळ, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळ बुटी, बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले बोटे, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडली, पुन्हा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, देववाणी तले ओज, देववाणी तले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. I can really see how I was the instrument. It's not something like a very cliched answer that I'm giving, but I can really understand so many of those parts were not planned by me. Shakti entering into the production was not planned by me. It was Shiva only, because I have been fascinated by Shiva. So somehow that happened and people started giving ideas and I could very fortunately use Natyashastra to execute it, to explain the most abstract things through dance. That was the most challenging part, I would say. कोणतरी एक पुढे असतो, एक धोनी असतो, एक विराट कोहली असतो, पण त्याच्या मागे अख्खा देशाचा हे असतो, तसंच असतं. आणि परमविशिष्ट सेवा मेडल मिळालं हे कोविडच्या ह्याच्यामुळे, जे मी सगळं काम केलं त्याच्यात, तेव्हा रिटायर झाल्यावर नंतर अनाऊन्स झालं आणि जाऊन मी ते एक्सेप्ट केलं. की हिस्ट्रीमध्ये म्हणजे वाय यू वॉन्ट टू फाईट ऑन द ओल्ड हे. मग आपण जेव्हा इतिहासातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतो तेव्हा हे नाही म्हणत. मला अनेक लोकांनी हे म्हटलं की वाय यू वॉन्ट टू स्टे बॅक इन द पोर्चुगीज वर्ल्ड. म्हटलं तुमच्याकडे जी आत्ता प्रॉपर्टी आली ना ती त्याच पोर्तुगीज लोकांनी तुम्हाला दिली होती, ते पेपर का नाही जाळून टाकत तुम्ही? तो इतिहासातला जो पार्ट आहे जो तुमच्या फायद्याचा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे, पण त्याच लोकांनी जे काही वाईट केलं ते तुम्हाला एक्सेप्टच नाही. मग तुम्हाला पोर्चुगीज लँड पेपर्स कशाला वाचायचे, ते पण नका वाचू. ते